अवतंत्र BMS सेकंड इयरमध्ये आपण इंजुरीचा अभ्यास करत आहोत. त्याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशन मेकॅनिकल इंजुरी बघितलं आहे. आता आपण ॲब्रेशन बघूयात. ड्यू टू ब्लंट फोर्स मेकॅनिकल इंजुरीमध्ये ड्यू टू ब्लंट फोर्समध्ये झालेलं हे ॲब्रेशन, याचा आपण डिटेल स्टडी करूयात. ॲब्रेशन म्हणजे ओरखडा किंवा खरचटणे. त्याची डेफिनेशन बघा काय आहे. Abrasions are the injuries where there is a discontinuity in the skin due to loss of superficial epithelium layer. When abrasions are healed, there are no permanent scars caused by hard, blunt and rough objects, etc. produced by fall on a rough slide or being rocked. कॅरेक्टरिस्टिक्स बघा ॲब्रेशनचे काय इम्पॉर्टंट आहेत. मस्ट नोचा क्वेश्चन येऊ शकतो. ॲब्रेशनला ची कॅरेक्टरिस्टिक्स डेफिनेशन लिहा. Characteristics: abrasions are superficial injuries. Abrasion bleeds slightly. Large abrasion may be painful and bleeds profusely. Site of abrasion is the site of impact. आता नेक्स्ट बघा काय सांगितलं आहे. टाईप्स ऑफ ॲब्रेशन महत्त्वाचं आहे. 4 टाईप्स आहेत. स्क्रॅचेस, ग्रेजेस, प्रेशर आणि इम्पॅक्ट किंवा इम्प्रिंट. स्क्रॅचेस आणि ग्रेजेसमध्ये टँजेन्शियल फोर्स आहे. प्रेशर आणि इम्पॅक्टमध्ये परपेंडिक्युलर फोर्स आहे. मेडिको-लीगल क्लासिफिकेशन बघा ॲब्रेशनचं काय आहे. मे बी सिम्पल इन नेचर बट मेडिको-लीगली दे आर इम्पॉर्टंट. युजली सीन इन ॲक्सिडेंट अँड असॉल्ट्स. सुसाइडल ॲब्रेशन्स आर रेअर. इंडिकेट साइट ऑफ इम्पॅक्ट अँड डायरेक्शन ऑफ फोर्स. एज ऑफ इंजुरी कॅन बी नोन. हेन्स टाइम ऑफ क्राइम कॅन बी कॅल्क्युलेटेड. टाईप ऑफ वेपन ऑफ असॉल्ट. वेदर इंजुरीज इज अँटीमॉर्टम ऑफ पोस्टमॉर्टम. हे मेडिको-लीगल ॲस्पेक्ट ऑफ ॲब्रेशन्स आहेत. तर ॲब्रेशन झाल्यानंतर कलर चेंजेस बघा काय. फ्रेश ब्राईट रेड of 12 to 24 hours after covered with bright red crust. 3 days become reddish brown. 4 to 7 days after epithelium covers the scab. 8 to 14 days scab dries and shrink fall off, hence normal skin. हे झालं ॲब्रेशन बद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.